जुनी पण त्याला पाणी पण आहे. म्हणजे हा किल्ला मिश्रदुर्ग म्हणजे सर्व प्रकारने वेढला गेलेला आहे. जमीन पण आहे, तलाव पण आहे आणि गडकोट पण आहे. म्हणजे पूर्वीच्या काळात आता आपण जिथून एंट्री केली होती आम्ही समोरच्या मागून, ते एंट्री पहिलं लाकडी पूल असेल. हो हो येस. हे संध्याकाळी समोरचा भाग दिसतोय हा पूर्ण इथं खंदकचाच भाग आहे पूर्ण. म्हणजे चारी बाजूने किल्ल्याला सुरक्षा देण्यासाठी 3 बाजूने दऱ्या आहेत आणि समोरच्या बाजूला खंदक आहे. यामध्ये पाणी सोडलं जायचं. चला आपण पुढील भाग पाहूयात. तसंच आपण पुढे जात आहोत. आता या बाजूला काय जे किल्ल्याला समोरच्या बाजूला सुरक्षा देत होते त्या काळामध्ये पाहू शकतात आपण. ह्या खंदकामधूनच समोरच्या भागाला पाणी सोडले जायचे पूर्वीच्या काळी. व किल्ल्याची सुरक्षा अभेद करण्यासाठी पाण्याची खंदक अशी मोठी आपल्याला पाहण्यास मिळत आहे. चालू करू. या पुढे इथं आपल्याला पाण्याची पाईपलाईन दिसते पूर्वीच्या काळामधून चिकल मातीपासून तयार करून. खापरीच्या काळामध्ये पाण्याची पाईपलाईन एवढं अस्तित्वात नव्हती, तर ते तयार केली नाही. पण नंतरची काळ विजापूर किशोर खान होता, किशोर खानला त्यांनी हा किल्ल्यामध्ये स्वतः विजापूरला त्यांनी स्वतः एक इब्राहिम बागेची निर्मिती केलेली आहे. त्यामुळे आणि एक युद्धामध्ये आणि इंजिनिअरिंगमध्ये तो एक निपुण होता पूर्ण. म्हणजे स्वतः एक इंजिनियरच होता. स्वतः इंजिनियर होता. त्या काळामध्ये त्यांनी तीच कॉपी त्यांनी धारूरच्या किल्ल्यामध्ये सुद्धा पूर्ण किल्ल्यामध्ये आपल्याला या बाजू सुद्धा पाईपलाईन पाहण्यास मिळत आहे. तर ही पाईपलाईन आपण पाहू शकता पूर्वीच्या काळापासून पूर्णतः खापराची पाईपलाईन आहे. काय बोलायचं आधी आपण त्या काळामध्ये जमीन लागली असते. त्या काळामध्ये त्यांनी हे शत्रू येऊ नये त्या काळामध्ये मग मगर वगैरे सोडायचे, विषारी साप वगैरे सोडायचे, शत्रू येणार नाही. आणि नंतर आला बी तर हे असं खूप मोठी एक भिंत बंदी आहे, त्याच्यामध्ये शत्रू कठीण होईल त्यासाठी केलेली रचना आहे. तसेच ह्या किल्ल्याला सोलापुरी दिंडी हे जे भाग आहे खंदकाचा याला सोलापुरी दिंडी असं म्हणतात. यूज करत होता म्हणजे वापरासाठी हे पिण्यासाठी जो बारव होता. असे किती बारव आहेत किल्ल्यावरती?